मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता, बोटांच्या साहाय्याने पारी न वळता, अगदी कमीत कमी तेलामध्ये हे तळणीचे मोदक कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. हे मोदक बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत होतात. अगदी 10 ते 15 दिवस आरामात टिकतात. मोदकाला आकार देण्यासाठी, सुबक पाकळ्या पाडण्यासाठी खूप खास ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. सोबतच कमीत कमी तेलामध्ये हे मोदक कसे तळून घ्यायचे याची सुद्धा ट्रिक तुमच्यासोबत शेअर केली आहे. यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सगळ्यात आधी सारण बनवायला घेऊ, की जे सारण आपल्याला कमीत कमी 15 दिवस तरी टिकायला हवं असं बनवायचंय. तर इथे मी ओल्या नारळाचे असे काप करून घेतलेत. पोटॅटो स्लायसरने अगदी सहज याचे काप होतात किंवा तुम्ही जाड किसणीनेही किसून घेऊ शकता. आता इथे मी ओला नारळ वापरलाय, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे सुक्या नारळाचा सुद्धा उपयोग करू शकता. आता हे तयार केलेले काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि पल्स मोड वरती असे बारीक करून घ्यायचे. हे बारीक करत असताना अगदीच दूध यामधून बाहेर येईल इतपत हे बारीक करू नका. पल्स मोड वरती 4 ते 5 वेळा फिरवून घेतलं तर लगेचच खोवल्यासारखं खोबरं तयार होतं. आता जर तुमच्याकडे विळी असेल किंवा खोवणी असेल तर त्याने सुद्धा तुम्ही खोबरं खोवून घेऊ शकता. पण ही अतिशय साधी, सोपी आणि पटकन होणारी ट्रिक आहे. बरोबर 1 कप भरून हे खोबरं भरलेलं आहे आणि मी हे कढईमध्ये काढून घेतले. आता गॅसची फ्लेम मी चालू केली. यानंतर सतत हलवत आपल्याला हे खोबरं चांगलं कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचंय. खोबऱ्यामध्ये खूप ओलसरपणा असतो किंवा दूध असतं, तेल असतं. यामुळे सारण आपल्याला जास्त दिवस टिकवून ठेवायचंय किंवा हे खराब होऊ नये यासाठी खोबऱ्यामधलं मॉइश्चर आपल्याला कमी करावं लागेल. यासाठी मंद आचेवरती सतत हलवत आपल्याला हे खोबरं चांगलं कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचंय. आता खोबऱ्याचं टेक्स्चर तुम्ही बघून घ्या. थोडंसं ओलसर खोबरं हे वाटतंय. पण जसं-जसं तुम्ही छान हे परतत जाल, तसं-तसं चांगलं मोकळं सळसळीत होतं. खोबऱ्याचा रंग आपल्याला काही चेंज करायचा नाही. तरी सुद्धा हे खोबरं मस्त असं मोकळं-मोकळं आणि तरी देखील थोडंसं ओलसर असायला हवं, की जेणेकरून ओल्या खोबऱ्याचा तो स्वाद यायला हवा. साधारण 5-7 मिनिटांसाठी सतत हलवत मंद आचेवरती हे खोबरं मी भाजून घेतलं. अजिबात खोबऱ्याचा रंग इथं चेंज झालेला नाही. तरी सुद्धा हे खोबरं छान मोकळं-मोकळं झालंय. याचाच अर्थ आपलं खोबरं इथं व्यवस्थित भाजून झालंय. आता अगदी हाताने तुम्हाला मी दाखवते हे बघा. अगदी मस्त असं हे खोबरं चांगलं मोकळं-मोकळं वाटतंय. या पद्धतीने खोबरं तुम्ही भाजून घेतलं, की सारण अगदी 10 ते 15 दिवस चांगलं टिकलं जातं आणि सोबतच ओल्या नारळाची जी टेस्ट आहे ती सुद्धा टिकून राहते. तर चला इथे बरोबर 1 कप भरून हे ओला नारळाचा चव होता. यामध्येच आपण अर्धा कप भरून गूळ घालणार आहोत. गुळाऐवजी संपूर्णपणे तुम्ही इथे साखर सुद्धा घालू शकता. जितकं गूळ घेतलंय तितकंच तुम्ही साखर घ्या. म्हणजे हे मिश्रण चांगलं कोरडं-कोरडं असं होईल. मला साखरेपेक्षा गुळाचं सारण जास्त आवडतं. यामुळे मी इथे गूळ वापरलाय. आता इथे मी गॅसची फ्लेम मध्यम केलीये. मध्यम आचेवरती गूळ संपूर्णपणे विरघळून घेऊ. गूळ विरघळल्यानंतर साधारण मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी हे सारण मी चांगलं परतून घेतलं. इथे खोबरं, गूळ चांगला शिजला गेलेला आहे. गॅसची फ्लेम मी इथे बंद केली. आता यामध्ये इतर साहित्य घालूयात. इथे मी घातलंय 1 चमचाभर खसखस, पाव चमचा इथे मी वेलची पूड घातली आणि सोबतच थोडंसं जायफळ किसून घालूयात. गुळासोबत जायफळची जी टेस्ट आहे ती खूप अप्रतिम लागते. यामुळे आवर्जून जायफळ यामध्ये घाला. घातलेलं संपूर्ण साहित्य चांगलं मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम बंद आहे. आता हे संपूर्ण सारण आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचंय. आता हे सारण तुम्ही बघा, अजिबात हे ओलसर वाटत नाहीये. चांगलंच हे कोरडं आहे. थंड झाल्यानंतर आणखीन जास्त हे कोरडं होतं आणि यामुळेच हे सारण जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. तळणीचे मोदक करतोय यासाठी आपल्याला उकड काढून घ्यायची. गव्हाचं पीठ किंवा आपण इथे मैदा वापरणार नाही आहोत. तर याऐवजी आपण इथे रवा वापरतोय. आता इथे मी बरोबर अर्धा कप भरून पाणी उकळण्यासाठी ठेवले. यामध्ये घालूया चिमूटभर मीठ आणि सोबतच थोडंसं तूप घालायचं. पाणी चांगलं कडकडीत गरम झालं, की यामध्ये आपण बरोबर 1 कप भरून रवा घालणार आहोत. हा 0 नंबरचा म्हणजे सगळ्यात बारीक असा रवा आहे. थोडासा रवा तुम्हाला जाड वाटत असेल, तर हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ शकता. कडकडीत पाणी गरम झालं, की यामध्ये लगेच रवा घातला. रवा लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचा. पाणी गरम झालं, की गॅसची फ्लेम तुम्ही कमी करू शकता. आता जमेल तितका रवा इथे मी मिक्स करून घेतलाय. अगदीच तुम्हाला असं वाटलं, की संपूर्ण रवा यामध्ये मिक्स होत नाहीये, तरी सुद्धा काही हरकत नाही. तुम्ही साईडला बघू शकता. रवा जसाच्या तसा शिल्लक आहे किंवा साईडला चिकटलेला आहे. हा रवा पटकन असा पाण्यामध्ये मिक्स होत नाही. यासाठीच आपल्याला आधी याला वाफवून घ्यावं लागतं.
तर यावरती झाकण ठेवूयात आणि साधारण मिनिटभरासाठी मी इथं गॅसची फ्लेम चालू ठेवली आणि यानंतर बंद करून घेतली. उकड इथं चांगलीच तयार झालेली आहे. साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी ही उकड मी अशीच झाकून ठेवली होती. आता कढईमधून या रव्याची उकड आपण काढून घेऊ आणि ही आता आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे. मळून घेत असतानाच तुमच्या लक्षात येईल, की ह्यामध्ये आपण जे पाणी घातलं होतं ते अतिशय परफेक्ट होतं. 1 कप रव्यासाठी फक्त अर्धा कपच आपल्याला पाणी लागतं. मिश्रण हलकसं गरम असतानाच आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचंय. जितकं तुम्ही चांगलं मळून घ्याल ना, तितकाच हा मोदक सुबक आणि सुंदर होतो. पारी वळण्यासाठी सुद्धा अतिशय सोपं जातं. इथे मी साइडला रूम टेम्परेचरवरचंच पाणी घेतलंय. नॉर्मल पाणी आहे. फक्त हात यामध्ये बुडवून घ्यायचा आणि चांगली ही कणिक किंवा ही उकड जी आहे ती मळून घ्यायची. तर ही जी उकड आहे तुम्ही जितकी चांगली मळाल, तितकाच चांगला सुंदर असा मोदक तयार होतो. तर साधारण 4 ते 5 वेळा ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. रव्याची उकड आहे त्यामुळे तेलाचा किंवा तुपाचा इथे जास्तीचा वापर करावा लागत नाही. कमीत कमी तुपामध्ये सुद्धा उकड अगदी परफेक्ट होते. तर हे बघा उकड या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायची आहे. हाताचा जो पंजा आहे त्याने व्यवस्थित अशी ही अशी ताटावरती घासून मस्त अशी मळून घ्यायची या पद्धतीने. म्हणजे उकड चांगली मऊसूत होते आणि याचबरोबर रवा सुद्धा अगदी परफेक्ट असा भिजला जातो. तर साधारण 5-7 मिनिटांसाठी इथे मी उकड चांगलीच मळून घेतलीये. अतिशय सॉफ्ट अशी ही उकड वाटतेय. अगदी खाव्याप्रमाणे किंवा एखाद्या पेढ्याप्रमाणे ही उकड झालेली आहे आणि गंमत म्हणजे काय माहितीये का? या उकडीचे ना तुम्ही तळणीचे मोदक सुद्धा करू शकता आणि सोबतच तुम्ही उकडीचे मोदक सुद्धा करू शकता. जसे रेग्युलर आपण तांदळाचे उकडीचे मोदक करतो, अगदी त्याचप्रमाणे. उकड मळून झाली आहे, यावरती आपण झाकण ठेवूयात आणि साधारण 15 मिनिटांसाठी ही उकड चांगली भिजू देऊयात. 15 मिनिटांमध्ये रवा भिजण्याची जी काही कसर बाकी राहिली असेल, ती संपूर्ण होते आणि मस्त मऊसूत अशी ही कणिक होते. तर इथे तुम्ही बघू शकता आधीप्रमाणे चांगलीच मऊसूत अशी ही वाटते. ही उकड रव्याची असावी असं अजिबात वाटत नाही. खाताना सुद्धा कोणालाच कळत नाही, की ही रव्याची उकड आहे की तांदळाची उकड आहे. अगदी चमचाभर यामध्ये मी तूप घातलं. तूप लावून आता पुन्हा थोडंसं आपण मळून घेऊयात. रवा आहे तो पटकन कडक होऊ शकतो यासाठी तूप लावून घ्यायचं. म्हणजे मऊसूत असा हा उंडा तसाच होतो. आता थोडंसं मळून घेतल्यानंतर आपण याचे लिंबाच्या आकारापेक्षा थोडेसे छोटेच असे गोळे तयार करून घ्यायचे. प्रत्येक एक उंडा हातावरती चांगला मळून घ्यायचा. एकदा चमचाभर तूप लावलं, की यानंतर पुन्हा-पुन्हा तूप लावायची गरज पडत नाही किंवा पारी वळत असताना सुद्धा तूप, तेल, पाणी किंवा पिठाची सुद्धा गरज पडत नाही. इथे तुम्ही बघू शकता अजिबात याला चिरा जात नाही. याचाच अर्थ आपली उकड परफेक्ट जमली आहे. आता या पिठाचे एकदम गोळे बनवून ठेवले, की पटापट मग मोदक वळायला सोपे जातात. तयार केलेले हे गोळे झाकून ठेवायचे, लागेल तसा एक-एक काढून घ्यायचा. अजिबात हे ओपन ठेवायचे नाही. अगदी पेढ्या एवढेच इथे मी उंडे तयार करून घेतलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे जसं आपण उकडीच्या मोदकासाठी पारी तयार करतो, अगदी त्याच पद्धतीने इथे मी पारी तयार करून घेते. अजिबात हाताला तूप, तेल, पीठ लावायची गरज पडत नाहीये. उकड अगदी परफेक्ट जमलीये. तर हे बघा अतिशय पातळ अशी मी पारी तयार करून घेतलेली आहे. जमेल तितकी पातळ तुम्ही करू शकता. अजिबात ही चिरत नाही किंवा वाफवल्यानंतर सुद्धा अजिबात हे मोदक फुटत नाही. आता याचे तुम्ही वाफेवरचे मोदक सुद्धा करू शकता. नेहमीप्रमाणेच 10 ते 15 मिनिटांसाठी मोदक हे चांगले वाफवून घ्यायचे. सुंदर असे, सुबक असे मोदक तयार होतात. आता नेहमीप्रमाणेच मी इथे पाकळ्या पाडून घेते. पण तरी देखील तुम्हाला ना 2-3 अशा ट्रिक्स सांगणार आहेत, की ज्यामध्ये अजिबात तुम्हाला पाकळ्या पाडण्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागणार नाही किंवा जर तुम्हाला पाकळ्या पाडायला येत नसतील अशा पद्धतीने, तरी सुद्धा अगदी सहज तुम्ही पाडून घेऊ शकता. तर हे बघा 11 पाकळ्या बरोबर इथे मी पाडून घेतलेल्या आहेत. यामध्ये जमेल तितकं गच्च असं सारण भरून घ्यायचं. जितकं जास्त सारण असेल ना, तितका सुंदर असा मोदक लागतो आणि शेप सुद्धा अतिशय सुंदर येतो. तर यामध्ये सारण भरून घ्यायचं. एका साइडला सगळ्या पाऱ्या करून घ्यायच्या आणि एका साइडलाच फिरवत असा हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा. हे पहा या पद्धतीने. याचं वरचं टोक चांगलं दाबून बंद करून घ्यायचं. एक्स्ट्राची जी पिठी आहे ती काढून घ्यायची. आणि हे बघा सुंदर असा मोदक इथे तयार झालेला आहे. ही झाली नेहमीचीच पारंपरिक पद्धत. आता दुसरी ट्रिक सुद्धा पाहूयात. तयार केलेले हे मोदक अजिबात आपल्याला ओपन ठेवायचे नाहीत. नाहीतर हे लगेचच कोरडे होऊ शकतात. तळताना मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणूनच हे लगेचच आपल्याला एखाद्या नॅपकिनने किंवा ओल्या सुती कापडाने तुम्ही हे बंद करून किंवा झाकून ठेवू शकता. आता इथे आणखीन एक मी पारी लाटून घेतलेली आहे. आता तुम्हाला वाटीची ट्रिक दाखवते. अशा पद्धतीची मध्यम आकाराची खोलगट वाटी आपल्या सगळ्यांच्याच घरात असते. ती अशी पालती ठेवायची आणि यानंतर वरती आपल्याला ही पारी ठेवायची.
आणि या पद्धतीने अगदी सहज अशा तुम्ही ह्याला पाकळ्या पाडून घेऊ शकता. चिमटीच्या साहाय्याने पटापट मला पाकळ्या पाडता येतात. जितकी तुम्ही मोठी पारी कराल ना, तितक्यात जास्त तुम्ही पाकळ्या पाडू शकता. अतिशय साधी सोपी ही ट्रिक आहे. नेहमीची तांदळाच्या उकडीच्या मोदकासाठी सुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. किंवा मग अगदी तुम्ही गव्हाचे नुसते मोदक बनवताय, गव्हाच्या पिठाच्या मोदकांसाठी सुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. जर तुम्हाला असं वाटलं, की ही पारी या वाटीला चिकटतीये, तर अशा वेळेस वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं. आता ही पारी अलगद वाटीपासून वेगळी करून घ्यायची. तूप लावलं असेल तर अगदी सहज ती वेगळी होते. आता यामध्ये आपण सारण भरून घेऊ. अतिशय साधी सोपी ही ट्रिक आहे. हातामध्ये अजिबात आपल्याला पारी उचलून आणि मग कळ्या पाडून घ्यायची गरज पडत नाही. वाटीच्या साहाय्याने अतिशय सोप्या पद्धतीने होते. आता नेहमीच्याच पद्धतीने एका साइडला सगळ्या पाकळ्या करायच्या आणि मोदक सहज असा बंद करून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता मस्त मोदक असा तयार झालेला आहे. मस्त सुबक हा दिसतोय आणि पाकळ्या सुद्धा खूप सुरेख दिसतायत. तर अशा पद्धतीने वाटीची ट्रिक तुम्ही वापरू शकता. आणखीन एक ट्रिक मी तुम्हाला सांगते. यासाठी पुन्हा एक पारी मी लाटून घेतली. लाटलेली ही पारी वाटीमध्ये आपल्याला ठेवून घ्यायची या पद्धतीने आणि जेव्हा तुम्ही वाटीमध्ये ठेवत असाल ना, त्यावेळेसच तुमच्या लक्षात येईल, की याला आपोआप अशा पाकळ्या पडतात. यासाठी वाटी छोटी घ्यायची. यामध्ये तर तुम्हाला बोटांनी पाकळ्यांना चिमटी द्यावीच लागत नाही. यामध्ये भरपूर सारण भरायचं आणि अलगद ही पारी हातावरती उचलून घ्यायची. मोदक उचलून घेत असताना त्याला छान पाकळ्या पडल्या जातात. आता मोदकाचं नाक फक्त आपल्याला बंद करून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता. मोदक वळणं जर तुम्हाला खूप अवघड वाटत असेल ना, तर ही ट्रिक नक्की फॉलो करा. जर तुम्हाला असं वाटलं, की मोदकाच्या पाकळ्या थोड्याशा दबल्या गेल्या, तर अशा पद्धतीने चमच्याने तुम्ही याला शेप देऊ शकता. तर बघा किती सुंदर आणि सुबक असा मोदक झालाय आणि अगदी सहज तो आपण वळून घेतलाय. अजिबात कुठलेही जास्तचे एफर्ट्स आपण घेतलेले नाहीत. आता चौथी ट्रिक पाहू. यासाठी पुन्हा मी पारी लाटून घेतली. पोळपाटावरतीच ही पारी असताना आपल्याला यावरती सारण ठेवायचंय. इथे मी भरपूर सारण ठेवलं. मोदक जमेल तसा आपल्याला इथे बंद करून घ्यायचा. इथे तुम्ही बघितलंत. इथे मी कुठल्याही पाकळ्या पाडून घेतलेल्या नाहीयेत. फक्त असा मोदक मी गुंडाळून बंद करून घेतलाय. तरी सुद्धा काही पाकळ्या पडल्याच गेलेल्या आहेत. आता मुदक्यावरचं जे एक्स्ट्राची पिठी आहे ते मी काढून घेतली. आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये अशा पद्धतीची टूथपिक असते. आता या टूथपिकच्या साहाय्यानेच आपण मस्त अशा याला पाकळ्या पाडून घेऊ. टूथपिक ऐवजी तुम्ही मॅचिस मधली काडी सुद्धा मागच्या साइडने वापरू शकता. आकार तर इथे मी दिला, शेप दिला, पण यानंतर पाकळ्या चांगल्या उभारून दिसाव्या, या पाकळ्या चांगल्या सुबक दिसाव्या यासाठी असं चिमटीच्या साहाय्याने या पाकळ्या थोड्याशा उंच करून घ्यायच्या. म्हणजे मग मोदकाच्या पाकळ्या छान फुललेल्या दिसतात आणि सुबक असा सुंदर असा मोदक दिसतो. तर हे पहा अशा मस्त सहज अशा पाकळ्या इथे पाडून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या पाकळ्या चांगल्या एकसारख्या आणि सुबक असा मोदक दिसतोय. सारणाचा आणि पिठाचा अगदी परफेक्ट अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्यामुळे सारण सुद्धा तुमचं एक्स्ट्रा होणार नाही किंवा पिठी सुद्धा तुमची कमी पडणार नाही. तर इथे बरोबर एवढ्या मिश्रणाचे 14 ते 15 असे मोदक मध्यम आकाराचे तयार होतात. तळल्यानंतर हे मोदक आणखीन थोडे साईजला मोठे होतात. तर चला कमीत कमी तेलामध्ये हे मोदक कसे तळून घ्यायचे हे बघूयात. मोदकावरती खूप सारे बबल्स येतात. यासाठी तेल थोडंसं जास्तच घ्यावं लागतं. पण कढईभर जर तुम्ही तेल घेतलं तर मात्र तळलेलं हे तेल नंतर वायाच जातं. यासाठी असं उभट भांडं घ्यायचं, की जेणेकरून थोडंसं तेल या भांड्यामध्ये घातल्यानंतर सुद्धा हे भांडं उभं असल्या कारणाने थोडंसं जास्तच दिसतं आणि आपला जो मोदक आहे तो संपूर्णपणे तेलामध्ये बुडला जातो. मध्यम आचेवरती तेल इथं मी गरम करून घेतलेलं आहे. एक गोळा घातल्यानंतर काही सेकंदानंतर तो वरती आला. याचा अर्थ आपलं तेल अगदी परफेक्ट तापलंय किंवा एखादा मोदक घालून तुम्ही तेलाचा अंदाज घेऊ शकता. एकाच वेळेस मी 5 ते 6 मोदक तेलामध्ये सोडलेले आहेत. आता हे तेलामध्ये आपल्याला मध्यम आचेवरती तळून घ्यायचे. रवा आहे. रवा तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे. आता मोदक तळत असताना तुम्ही इथे बघा, अगदी मोदकाच्या नाकापर्यंत व्यवस्थित असे बुडबुडे येतायत. मोदक लगेचच पलटी करून घ्यायचं नाही किंवा लगेचच त्याला हलवायचं नाही. मोदकाचं जे नाक आहे ते व्यवस्थित तळू द्यायचं आणि यानंतरच मोदक वरखाली करून तळून घ्यायचा. जर मोदकाचं नाक तसंच कच्चं राहिलं तर मग ते शेप वेगळा घेतो आणि यामुळेच तळणीचे मोदक एकसारखे असे होत नाहीत. मोदक तेलामध्ये घातल्यानंतर काही सेकंदाने ते हलके होतात आणि स्वतःहूनच थोडेसे वाकडे किंवा मोदकाचं नाक खालच्या साईडने जाऊन बसतं. मग अशा वेळेस आपल्याला मोदक थोडेसे वरखाली करून घ्यायचे आणि चांगले हे तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. मध्यम आचेवरतीच मोदक तळून घ्या किंवा मग अधूनमधून लो टू मीडियम वरती फ्लेम ठेवायची. मोदक चांगले तळले गेले की अगदी 15 दिवस या मोदकांना काहीही होत नाही. मोदकाची एक बॅच तळण्यासाठी आपल्याला साधारण एक 8 ते 10 मिनिट लागतात.
कारण आपल्याला हे जास्तीत जास्त दिवस टिकवून ठेवायचे आहेत. मध्य ते मंद आचेवरती हे मोदक मी तळून घेतलेले आहेत. असा चांगला सोनेरी रंग आला, की मोदक हे तेलामधून काढून घ्यायचे. तेलामधून काढून घेतल्यानंतर सुद्धा मोदकांना थोडासा डार्क रंग येतो. यामुळे मोदक अशा रंगावरती, थोड्याशा फिक्या रंगावरतीच मी काढून घेतलेत. हे रव्याचे तळणीचे मोदक अजिबात फुटत नाही. यामुळे सारणाचा जो रंग आहे तो मोदकांना अजिबात येत नाही. गव्हाचे किंवा मैद्याचे आपण जेव्हा मोदक बनवतो त्यावेळेस यावरती असे बबल्स येतात आणि यामुळेच हे मोदक दिसायला अजिबात एकसारखे दिसत नाही. तुम्ही इथे बघू शकता, सगळे मोदक अगदी एकसारखे दिसतात. एकही मोदक अजिबात फुटला नाही किंवा यामधलं सारण अजिबात बाहेर आलेलं नाही. मस्त खुसखुशीत असे हे मोदक होतात आणि बऱ्याच दिवसही टिकतात. आशा करते की आजची ही तळणीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.